नमस्कार शेतकरी बंधूंनो, इंडियन ॲग्रोची मार्केट जाम केलेली हाय स्पीड कडबा कुट्टी मशीन. तर 3 HP सिंगल फेज 2800 RPM 100% कॉपर वाइंडिंगची मोटर आपण या कुट्टी मशीनला जोडलेली आहे. तसेच या कडबा कुट्टी मशीनचं खास वैशिष्ट्य म्हणजे याला 3 HP सिंगल फेज 2800 RPM 100% कॉपर वाइंडिंगची मोटर आपण या ठिकाणी जोडलेली आहे. मोटर जर बघितलं तर 100% कॉपर वाइंडिंगची 3 HP हाय स्पीड म्हणजे 2800 RPMची मोटर याला आपण जोडलेली आहे. आता चाऱ्याची साईज लहान मोठी करायला याला 2 गिअर आहेत, अर्धा इंच 1 इंच पाहिजे त्या साईजमध्ये तुम्ही चाऱ्याची कुट्टी करू शकता. तर कटिंगसाठी जर आपण बघितलं तर या मशीनला 4 हाय कार्बन स्टीलचे ब्लेड आहेत, ज्याला दोन्ही बाजूनं धार आहे. तर ब्लेड एक साईडनं जरी खराब झालं तर दुसरी बाजू तुम्ही पलटून टाकून वापरू शकता आणि दोन्ही बाजूचा वापर प्रॉपर होत आहे. आता ब्लेड जास्त असल्यामुळे धार लवकर खराब होत नाही. तर खाली टायर दिले एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाता येते. 1 तासात 1 ते 1.25 टन कटिंग क्षमता या कडबा कुट्टी मशीनची आहे. तर शेतकरी बंधूंनो, कमी वेळेत कमी जागेत जर फास्ट काम करायचं असेल तर ही मार्केट जाम केलेली इंडियन ॲग्रोची हाय स्पीड कडबा कुट्टी मशीन आजच खरेदी करा व मजुरी खर्च व काबड कष्टापासून सुटका मिळवा व आपल्या बहुमूल्य वेळेची बचत करा. चाऱ्याची साईज लहान मोठी म्हणजे लांब टाकण्यासाठी चारा हे प्लेट ॲडजस्ट करून तुम्ही चारा लांब टाकू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे याला कन्व्हेअर बेल्ट आहे. कन्व्हेअर बेल्टमुळे मटेरियल ऑटोमॅटिक आतमध्ये ओढलं जाते, त्यामुळे ॲक्सिडेंटचा धोका नाही आहे. तर अतिशय उपयुक्त अशी मल्टीपर्पज म्हणजे सर्वच प्रकारचा ओला आणि सुका चारा कट होणार ही हाय स्पीड कडबा कुट्टी मशीन आहे. तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तुम्ही या हाय स्पीड कडबा कुट्टी मशीनचा लाईव्ह डेमो स्वतः चालून पाहू शकता. पाहिजे तो चारा सोबत घेऊन या, ओला आणा सुका आणा, पाहिजे तो चारा सोबत घेऊन या व लाईव्ह कुट्टी स्वतः करून पहा. कारण स्वतः कुठे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की हे काम कसं करतं आहे डायरेक्टली. कारण खूप कमी वेळेत कमी जागेत फास्ट काम करण्यासाठी अतिशय उपयुक्त अशी ही मशीन आहे. आता खाली टायर दिल्यामुळे एका जागेवरून दुसऱ्या जागी घेऊन जाता येते. समोरचं टोपण जरा वर कर. आता ह्याचा 2800 RPMचं स्पीड असल्यामुळे ह्याला स्पीड 2800 RPM असल्यामुळं तुम्हाला मटेरियल एकदम फास्ट पुढं फेकतं. आता मटेरियल ह्याला धरून बसायची गरज नाही का, तर ह्याला कन्व्हेअर आहे. कन्व्हेअर बेल्टमुळं काय आहे, ह्याच्यावरती एकदा जर तुम्ही मटेरियल ठेवलं की मटेरियल तुमचं ॲटोमॅटिक समोर पुढं ओढलं जातं. त्यामुळे तुम्हाला ढकलायची गरज नाही किंवा त्याच्यावर मटेरियल धरून बसायची गरज नाही. त्याच्यामुळे काय होतं, ॲक्सिडेंटचा धोका नाही आहे. चारा ॲटोमॅटिक आतमध्ये ओढला जातो आहे. आणि आता 2800 RPM स्पीड असल्यामुळं चारा एकदम फास्टमध्ये तुमचा बाहेर पण फेकला जातो. आपल्याला काय होतं, पाठीमागे एक माणूस चारा टाकायला लागतोय आणि समोर दुसरा माणूस चारा बाजूला काढायला लागतो जुन्या मशीनवरती. तर ह्याला हे प्लेट जर तुम्ही आता चारा इथं पाडायचा जवळ 1-2 फुटावरती, तर प्लेटचं तोंड खाली करायचं, परत ते तोंड वरती केलं 4-5 फुटापर्यंत म्हटलं तरी तुम्ही चाऱ्याची साईज जी आहे ती या ठिकाणी इतक्या लांब तुम्ही पाडू शकता आरामात. आता मोटर हाय